ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण बनवणारं महाराष्ट्र होणार पहिलं राज्य. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश. गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधण्यात येणार. पुण्याच्या चाकणमधील ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंच्या पुतळा अनावरण सोहळ्यासाठी पवार आणि भुजबळ एकाच मंचावर. पवारांनी कार्यक्रम पत्रिकेवर भुजबळांसाठी नेमकं काय लिहिलं याची चर्चा. नायगावमध्ये सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं फडणवीस आणि भुजबळांचा एकत्र प्रवास. एकमेकांचं केलं तोंड भरून कौतुक, पण मंत्रिपदाबाबत चर्चा झाली नसल्याचं फडणवीसांचं स्पष्टीकरण. बीड प्रकरणावरून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून दबाव वाढला. राजीनामा घेतला पाहिजे प्रणिती शिंदेंची मागणी, तर नैतिकतेच्या आधारे निर्णय घ्यायलाच हवा सुप्रिया सुळेंची भूमिका. इलेक्शन फंडिंगच्या प्रकरणातून संतोष देशमुखांची हत्या. आमदार जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक आरोप. हत्या प्रकरणातील काही जणांची बदली वाल्मिक कराडनं केल्याचा सुरेश धस यांचा दावा. ठाण्यातल्या मुंब्र्यात हिंदी भाषिक फळ विक्रेत्याकडून मराठी तरुणाला शिवीगाळ. फळ विक्रेत्याला मराठीत बोलण्यास सांगितल्यानं आला राग. मराठी तरुणावरच गुन्हा दाखल. हा लहान मुलांचा वाद असल्याचं जितेंद्र आव्हाड यांचं विधान. ठाणे पालिकेच्या दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना मारहाण. अनधिकृत बांधकाम प्रकरणी मारहाण केल्याप्रकरणी दोघे पोलिसांच्या ताब्यात. चीनमध्ये कोरोनासारख्या HMPV व्हायरसचा हाहाकार. रुग्णालयात रुग्णांची गर्दी, तर स्मशानभूमीत देखील मृतदेहांचा खच. लहान मुलं आणि वृद्धांमध्ये वेगानं पसरत असल्याचा दावा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.